गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. आज डिवाइन टाईम विथ निकीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज सर्वप्रथम जेवढा सगळ्यांचा वाढदिवस आहे तेवढ्या सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आज आपण पाहूया मॉर्निंग एनर्जीज आपल्याला काय आहे, युनिवर्स एंजल्स आपल्याला गायडेड मेसेज काय आहे डिवाइन टायमिंगमध्ये. एंजल्स प्लीज गाईड करा, युनिवर्स स्पिरिट गाईड प्लीज गाईड करा. आज माझ्या व्ह्यूअर्ससाठी तुमचा गायडेड मेसेज काय आहे, प्लीज गाईड करा. 2 मेसेजेस आले. आज सर्वपित्री अमावस्या आहे फ्रेंड्स. तर तुमच्या पूर्वजांची आठवण करा, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना वाढी दाखवा. जर या सगळ्या गोष्टी मानत नसेल तरी हरकत नाही, तुम्हाला होईल तितकं त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्या आवडीचं जेवण बनवून जर तुम्हाला ठेवता आलं नसेल तर फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आणि जरी या गोष्टी तुमची इच्छा नसेल, तुम्ही मानत नसाल तरी हरकत नाही. फक्त त्यांच्या आत्म्यासाठी तुमच्या इष्टदेवतांकडे, युनिवर्सकडे, एंजल्सकडे प्रार्थना करा, त्यांच्या आत्म्याला शांती भेटो म्हणून. राशी पाहूया आपण कोणती येते आहे. एंजल्स गाईड करा. रास आलेली आहे आणि उद्यापासून देवी बसत आहेत, घट बसत आहेत. तर जे जे उपवास ठेवतात, आधी आपली फिजिकल हेल्थ बघा, कंडिशन बघा आणि त्या हिशोबानेच उपवास ठेवा. कर्करास, कॅन्सर, कर्करास जर कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल तुम्हाला तर ओम वक्रतुंडाय हूँ, ओम वक्रतुंडाय हूँ हा मंत्र जाप करा नक्कीच. आजचा पहिला गायडेड मेसेज बघूया आपण, युनिवर्सचं आपल्याला काय आहे. चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिका. युनिवर्सने आपल्याला गाईड केलेला आहे, एंजल्सचा मेसेज आहे आपल्याला. आणि परफेक्ट टाईम तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे किंवा येणार आहे. आणि चूज टू फाइंड जॉय इन लिटिल थिंग्स आजचा आपल्याला गायडेड मेसेज आहे. युनिवर्स एंजल्स आपले इष्टदेवता आपल्याला सांगत आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी ज्या हातात आहेत, ज्या समोर आहेत, त्या गोष्टींमध्ये सुख समाधान मानायला शिका. मोठ्या गोष्टीची हाव इतक्यात करू नका. ज्या योग्य गोष्टी आहेत त्या युनिवर्स आपल्याला आपल्या आयुष्यात नक्कीच देईल. आणि परफेक्ट टाईम तुमच्या जीवनामध्ये चालू झालेला आहे किंवा येणार आहे. जो काय वाईट काळ होता, जो टॉक्सिसिटीचा काळ होता तुमच्या जीवनात, तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि एक परफेक्ट टाईमची सुरुवात झालेली आहे. किंवा येणारा काळ जो आहे तो एकदम परफेक्ट टाईम असणार आहे. तर युनिवर्सने तुम्हाला सांगितलेलं आहे की फक्त आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा, आपल्या इष्टदेवतांसाठी ग्रॅटिट्यूड शो करायचा आहे, युनिवर्सला, एंजल्सचा ग्रॅटिट्यूड शो करायचा आहे आणि आपल्याकडनं होईल तितकं सत्कर्म करत राहायचं आहे. होईल तितकं अनाथ गोर विधवांना मदत करायची आहे यथाशक्ती आपल्या कॅपॅसिटीनुसार. आणि कुठल्याच गोष्टीमध्ये कुरकुर करायची नाही. छोट्या छोट्या गोष्टी ज्या जीवनामध्ये आपल्याला भेटत असतात त्या गोष्टींसाठी समाधानी राहायचं, आनंद मानायचा, थँक्यू बोलायचं आहे. आणि निश्चितच तुमच्या जीवनामध्ये एक चांगला काळ, तुमचा चांगला फेस, चांगला टायमिंग युनिवर्स आणत आहे किंवा आलेला आहे. त्या वेळेचा चांगला सदुपयोग करा आणि आपल्या प्रेझेंट आणि फ्युचरच्या ग्रोथसाठी त्या काळामध्ये त्या वेळेचा चांगला सदुपयोग करून घ्या. जर उत्तम आरोग्य तुम्हाला हवं असेल तर युनिवर्स तुम्हाला इथे उत्तम आरोग्य, एंजल्स तुम्हाला इथे उत्तम आरोग्य देत आहे. तुमच्या पर्सनल लाईफ, मॅरिड लाईफसाठी पण एक चांगला काळ आता इथे एक येणार आहे. पूर्णपणे सेपरेशन, नो कॉन्टॅक्ट असेल तर इथे तुमचं परमनंट रियुनियन होत आहे. तुमच्या रिलेशनशिपला अजून एक चांगला संधी युनिवर्स देत आहे. तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख, समाधान आणि आनंद माना. हाच आजचा आपल्याला गायडेड मेसेज आहे एंजल्सचा आणि युनिवर्सचा. परफेक्ट टाईम तुमच्या जीवनामध्ये चालू झालेला आहे, येणार आहे. येणारा काळ शुभ असणार आहे. तर आज नक्कीच सर्वपित्री अमावस्या आहे. तर जसं तुमच्या घरामध्ये रीतिरिवाजाप्रमाणे तुम्ही करता त्याप्रमाणे नक्की करा. आणि नसेल जरी जमलं असेल काही करायला, नैवेद्य दाखवायला वगैरे पैसा अभाव आहे किंवा ज्या काही गोष्टी असतील तर फक्त दहीभाताचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आणि उद्यापासून घट बसत आहे. तर घटस्थापना ज्यांच्या ज्यांच्या घरी, ज्यांच्या दारात, ज्यांच्या कम्युनिटीमध्ये कुठेही होते तिथे तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या तर हार्दिक शुभेच्छा. पण जे 9 दिवसाचे उपवास पकडतात तर मी तेच सांगेल, आधी आपली फिजिकल हेल्थ बघा, त्याच्यानंतरच उपवास तपास ठेवायला घ्या. आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय, आनंदमय आणि मंगलमय जाओ. धन्यवाद.